श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीश पादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मर्दोषो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थगरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेश्च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। विशेष जाऊन प्रत्येक कर्म इत्यादि करताना परमात्मा वैरी भक्ती श्रद्धान्वित जाम तक उद्देशान प्रत्येक कर्म कोरका म्हणून तसं तत्व परमात्मा सांगून दिवं जातं। इतले केल्या पावतोय तसले धार्मिक कसले कर्म म्हणेल तसले करचे नाका। खाली देवाल गोस्कर प्रत्येक आम्ही कचकी लौकिक जाऊन कर्म करताची त्या देवाक म्हणून समर्पण केल्या पूर्ण हे यज्ञ यागू इत्यादी कर्म कसल्या कोरका म्हणेल तसले एक भावना मस्त जनाल मनायुच्या पुरो तस जाऊन वर्णाश्रमाक सांगेल तसल कर्म कसल्या कोरका म्हणेल तसल विचारा रे सांगताना थई देव सांगून येतात। अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः। कंजकी भूतानी भूतानी म्हणजे जीव हे पूरे जीवराशी कंजकी आजीक आम्ही जन्म घेऊ का जले आम्ही कशी येताची म्हणून सांगल्यारी सांगताची जीवराशी पुरे अंतरिक्ष असता की त्या अंतरिक्षाशील जीवराशीक कोणाल कंजकी जन्मात तागेल प्रारब्धा प्रकार ताने जन्म घेऊ का म्हणून शिलो तो येऊन मेघांत राबता म्हणारी मोडांत येऊन राबता तज्जनस्किना त्या मोडार दुखून वर्षती मेघो भूत्वा वर्षती प्रवर्षती थंय नुकून पावसा मुखांतर येऊन काही काही एक धान्य ना कंचे तांदूळ इत्यादी अन्नांत वचन बसते कंचे कल्टिवेट केलेलं तसल्या अन्नांतू त्या जीवन बसतगे त्या अन्न केदना तागेल खंचकी जन्मा येऊची बापूस केदन अन्न स्वीकार करता तेदन त्या जीव अन्ना मुखांतर बापसूल शरीरा वचून मुखारसून अवसूल शरीरा वचून थंय नुकून ताण गर्भा दुखून येऊन त्या चरडाक जन्म तस जावन आमगेल खंचकी एक आम्ही एक जन्मा घेऊ का वय जाल्यार आम्ही आज एक अवसल हान दुखून येयल्ले वय जाल्यार ताका मुख्य जावन खंयच्यान येयलेचे आमी म्हणून सांगल्यार अन्नाल मुखांतर खंयची एक खवची अन्ना मुखांतर आम्ही बापसूल हांत येयल्याचे त्या तस जावन अन्नात भवन्ति भूतानि आम्ही सकट भूत आम्ही सकट जीवराश हे पुरे खंयच्यान जाल्ल्याची म्हणून सांगल्यार अन्नान करताना आमगेल उत्पत्ती जातास आमगेल जन्म जातास त्या अन्न जले खंयच्यान जाता म्हणून सांगल्यार पर्जन्यात अन्न संभवः योग्य जावन आशिल्ली तसल वृष्टी योग्य जावन आशिल्ली तसल उद्दा असल्या मात्र खंयचे एक अन्न कल्टिवेट करू जाता खंयचे एक अन्न ते कसले एक सेस इत्यादी होऊ का जाल्यार ताका जावका जाल्यार तसले पावस इत्यादीक नातिले थंय अन्न येना तस जावन पर्जन्यात अन्न संभवः त्या पर्जन्य त्या पावस खंयच्यान येवचे म्हणून सांगल्यार यज्ञात भवति पर्जन्यो खंयची केलेलं तसल योग्य काला केलेलं तसल यज्ञ इत्यादी कान थंय देवतान संतुष्ट जावन तांगेले एक खंयची एक कृपा पात्रान जावन थंय आमकां पावस इत्यादी केवचे तस जावन यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञान करताना खंयची देवताल संतोषान करताना थंय पावस इत्यादी जावचे यज्ञ कर्म समुद्भवः खंयची देवतांक हे केलेलं तसल ते देवतांक कशे संतृप्त करता आम्ही यज्ञान करताना यज्ञात भवति पर्जन्यो म्हणून सांगल्यार आम्ही केलेलं तसल यज्ञान त्या देव संतोष पाव तांणी खंयची पावस देताच त्या यज्ञ कशी कोरका म्हणून सांगल्यार ताका सांगेल तसल ते कर्म समुद्भवः आमगेल खंयची वर्णाश्रमा उचित जावन आशिल्ले तसल कर्म इत्यादी केल्या मात्र आणि ताचे अंग जावन आशिल्ले तसल वर्लल कर्म केल्या मात्र त्या यज्ञ खंयचे एक यज्ञ संपूर्ण जावचे तस जावन आमगेल कर्म खंयचे आसा ते पुरे यज्ञान जावचे त्या यज्ञ वचून पाव देवता संतोष जावन पावस येता ताचे नसकिना अन्नोत्पत्ती जाता त्या अन्ना मुखांतर आमगेल जीवन जावचे शक्य आसा।
जो ते कर्म ज्याला खंयच्यान जेल्ले म्हणून सांगले रे कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. फुडें सांगिल्लें म्हणकेची खंयचेय कर्म आम्ही करचे न्ही, आमगेल भितर राबून देवान आमगेल हातान घडोवचे, देवान आमगेल हातान प्रचोदन करून ते कर्म इत्यादी करोचे म्हणलें देखून कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. त्या परमात्मा जाल्यार खंयच्यान आमकां कळटा म्हणून सांगले रे ब्रह्माक्षर समुद्भवम. समुद्भव म्हणून सांगले परमात्मा अक्षरा देखून जल्म म्हणून न्ही, अक्षर म्हणून सांगले रे हे खंयची वेदराशी, अक्षर म्हणून सांगले रे सक्कड शब्द समूह. या सक्कड शब्द समूहान त्या ब्रह्म कसले म्हणाल तसले विषय कळता. ब्रह्माक्षर समुद्भव म्हणून सांगले रे ब्रह्म अक्षरा देखून कळतलो. ब्रह्माल ज्ञान खंयच्यान जेवचे म्हणून सांगले रे हे पुरे अक्षर म्हळ्यार खंयची शब्द समुदायान असकिना त्या परमात्मा ज्ञान घेवचे. तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठित. असले परमात्माक खंयची तागेल मुख्य जावन तो सर्वे यज्ञे प्रतिष्ठितम. खंयची कोरका जलल तसल कर्म इत्यादी खंयची पुरे करू अस ते पुरे त्या परमात्मा उद्देश जावन यज्ञ इत्यादी केले रे ते सफल म्हणून जाता. एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति हयः. अशी एक चक्र फॉर्म जाताना आता पुरे जनाक एक डाऊट येता चक्र खंय सांगला. चक्र म्हणून सांगले रे स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट जॉईन जावप. तुम्ही भूता दुखून सुरू केला ब्रह्माल पर्यंत अक्षर समुद्भव म्हणून सांगून अक्षराच शब्द समूह ते रबयला. त्या अक्षराक आणि भूताक म्हणजे जीवांक कसं व्या म्हणून सांगले रे ते शब्द समूह कोण उच्चार कोरका, शब्द समूह कोण या कोरका म्हणून सांगले रे ते पुरे अक्षर म्हणले भूतान म्हळ्यार जीवराशी देखून व्यंग्य जलल देखून म्हळ्यार जीवराशी देखून ते उत्पन्न जलल देखून त्या जे जलल तसल त्या उच्चारित जलल तसल अक्षरान ते परमात्मा समजून घेवका. अशी म्हळ्यार खंयची अक्षर वेदादी समुदाय ते पुरे बैसलेच ताजेर आमगेल तरी ज्ञान ना, आम्ही तरी कसले करनाची तदंत एक सर्कल कंप्लीट जायना. अशी हे चक्र सबदच हे भूत खंयची अक्षर वाजोका कसल्याक तांणी भूत पुरे अन्न अंदुकून जल्ल्याची अन्न पर्जन्य आदुकून जल्ले पर्जन्य जल्ले यज्ञ आदुकून जल्ले यज्ञ जल्ले कर्म आदुकून जल्ले कर्म जल्ले ब्रह्मादुकून जल्ले ब्रह्मा कोळका जल्ले अक्षरा मुखांतर कोळका. त्या अक्षर कोण वाजून कोळका म्हणून सांगले भूतान वाजून कोळका म्हणजे जीवराशीन वाजून कोळका. त्याने कंप्लीट सर्कल जात. असल सर्कल तुम्ही एवं प्रवर्तितम चक्रम अशी घुंचित असल ते एक सर्कल अस अशी घुंच एक प्रत्येक एक बॅलन्स जलल तसल ते एक स्ट्रक्चर अस. ह्या स्ट्रक्चर नानुवर्तयति हयः. कोणकी आचरण करना म्हळ्यार तान तशील केलो पुरे अंश सोडवताच आमगेल हातान तांदू कसं करू असं यज्ञ करनाशे पैसे कर्मारी परमात्मान केलेलं कर्म नाही किंतु हांव स्वतंत्र जावन करतास म्हणलेच्या त्या प्रत्येक यज्ञान तो ब्रह्मसमुद्भव म्हणून सांगून त्या यज्ञ पुरे परमात्माचे उद्देश इत्यादी करनाशे रपतना तदन कसं येता त्या सर्कल ब्रेक जाता. तशी एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति हयः अघायुः इंद्रियारामः मोघम पार्थस जीवति. तो कोणकी अशी आचरण करना ते चक्र बॅलन्स कोणकी विच्छेद करता त्या लिंक कोणकी विच्छेद करता तक्का कसं जाता म्हणून सांगले रे अघायुः तागेल आयुष्य पर्यंत तो पाप कर्म करता वतके. तशी म्हळ्यार पापान बुड्डील तसल तायेल जन्म जाता. इंद्रियारामः इंद्रियक जावन आशिल्ले तसल एक अल्प जावन हे जावन आशिल्ले तसल विशयाचेर ताका ताजेरीची मन आसक्ती इत्यादीक असता किंवा संसारा भितरीची मुळगून असता. मोघम पार्थस जीवती तो कसं वांचून असता ते पुरे भ्रांत मूल म्हणून सांगले रे योग्य नाही असेल अल्प जावन आशिल्ले तसले विशयाचेर ह्या जगत्या विशयाचेरीची तो भोंवता असता. तशें त्या खंयची सांगिल तसल ते एक चक्र अस सांगिल तसल ते एक वाट अस त्या वाट कोणकी परिपालन करना तो हे संसारान तू केन्नाय मुळगून असता. यस्तु आत्मरेतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. कोणकी हंतू ते सर्कल कंप्लीट करू बाट सरता म्हळ्यार अन्नान कसं कोर भूतान कसं कोरका म्हणून सांगले रे शब्द व्यंग्य जावन आशिल्ले तसल अक्षराक दुखून तान परमात्मा तिळसून घेवका. अशी कोणकी असता आत्मरती परमात्मा वैरीची तक्का रती परमात्मा वैरी निष्ठा कोणाक असते की आत्मतृप्तश्च परमात्मान कसं दिले रे तक संतोष प्रत्येक विषयान ते परमात्मा विशेष अधिष्ठान पळोवन ताजेन संतोष
अशी कोण की मनुष्यस मानवस तो आत्मन्येवस संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते की प्रत्येक परमात्मा निमित्तांजल्य परमात्मा न करेल म्हणल तसं एक चिंतन घेऊन तो जीवन काढत दुखून तक खंचे कार्यबंध सना तो मोक्ष आवडता म्हणल तसं एक विशिष्ट संदेश होंग परमात्मा देता. हाजे नंतर अनेक एक क्वेश्चन येतात. तसे तुम्ही कसं सांगलंय प्रत्येक चक्र कोण पुरे करता म्हणारे पुरे कर्म इत्यादी कोरका म्हणून सांग जलरी त्यावेळी तुम्ही सांगताना कोण की स्थितप्रज्ञस कोण की समाध्यवस्था होता ध्यानावताच ध्यानावताना त्यांनी कितली काल ध्यानावता म्हणून सांगू जाय ना कितली की 1000 वर्ष तपस करतात कितली की हंतू करतात त्याचा ना कोरका जलल तसल दैनिक जावन असेल तसल त्रिकाल संध्यावंदन जायचं ब्रह्मयज्ञ जायचं यांनी कसले करणाच वार्षिक जावन असेल तसल चातुर्मास व्रत जायचं कसलं एक त्यांनी करणाच असल खंचकी नित्य नैमित्तिक जावन असेल तसल खंचे एक कर्म त्यांनी करणाशी खाली ध्याना बैसताच तसे असताना त्यांनी कंचकी विच्छेद केलं म्हणजे जाय नावा त्यांनी कंचे कर्म करणाशी तंक कर्माबंधन दुखून तंक प्रत्यवाय तंक पापे नावा संध्यावंदन कंजला आमक पापस तशीच तंक संध्यावंदन कंजला तंके पापे होनो कोणी ध्याना बैशाक ना म्हणेल तसल विलावर येत नवा तसला रे कोणकी ध्याना योग्य असत आणि परमात्मा पोळो का ज्याला ध्यान करू का ताक ध्यान करू बैसले रे आणि कर्म करू जाय ना कर्म करू बैसले ध्यान करू जाय ना ताक नाही जलरी परमात्मा दर्शना ना जलल तसल परिस्थितीत नवा म्हणेल तसल परिकल्पने का तदना उत्तर देता नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेने हे कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. ध्यानाच्या कसला कोरका कंचे करताना प्रयोजन रहित जाऊन न मूढोपि प्रवर्तते म्हणून सांगताच कोण कंचे एक विषयाचे दे प्रयोजन ना जले ते मंद जललो कोण की मूढ जलल तसल व्यक्ती जलरी त्याविषयी काम करणार तस असताना हक्का कंचेत एक कर्मान करताना कसलं एक प्रयोजन ना जलेर तक्का ते प्रयोजन नातील लोकून तो तंतुवचना परमात्मा पावच्याची मुख्य उद्देश परमात्मा पावचे उद्देशांवर पुरे कर्म करताच हक्क कसले एक परमात्मा पावचे उद्देश कर्म इत्यादी वाटा नाही तक ध्याना वाट तस जावनो नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन करनाशे बैशील लोकून तक पापना कसला का तगेल योग्य तो तक अधिकार नाही तगेल अधिकार कंच्या ध्यानात तगेल अधिकार तस जावनो नचास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. हक्का मागिरी खंचे एक परमात्मागोस्कर ध्यानागोस्कर ताण कर्म कोरका म्हणना जर लौकिक जाऊन असेल तसल प्रयोजनागोस्कर पुणे ताण कर्म कोरका नवा आता खंचकी एक ताण इत्यादी पूजन जेव या जेव केले तक जगत त्यांत एक विशेष जाऊन असेल तसल आदर सन्मान इत्यादी मिळता पुरे जणांकडे कीर्ती मिळता असल पुरे हक्क गोस्कर पुणे ताण कर्म इत्यादी कोरका नवा म्हणून सांगणारी तसल कीर्ती जो आदर जो सन्मान जो तांका अपेक्षा असा तांक एक विषय कसा म्हणून सांगणारे परमात्मा ज्ञान जाव का मिळेल तसं एक दृढ निर्धार घेऊन तक्क कसं साधन असं त्या मात्र करता बद्दल तस जावनो तंका हे खंचेरी तिरी हाजी कर्मा बंधन तंकसना कोण की ध्यानाक योग्य जावन असची तंकसना तस्मात असक्त सततम कार्यकर्म समाचार असक्तो ह्याचरण कर्म परमम आपनोति पुरुषः. तस जावनो खंचेरी तिरी ह्या लौकिक जावन असेल तसल बंधन आणतो आता मूल प्रश्न उत्तर दितास हांव कसं कोरका म्हणून सांगितलंय का आता परमात्मा सांगता असक्त सततम खंचे एक फलाचे आसक्ती नातेले केवल परमात्मा उद्देश कोण तोचे मूल प्रयोजन ताणी कसं दिला त्या स्वीकार करता म्हणाल तसं एक लक्ष दवरनो सततम कर्म कार्य कर्म समाचार नाही नित्य निरंतर तुगेल खंचकी योग्य जावन असेल तसल त्या कर्मस त्या कार्यम त्या तू करू का त्या योग्य जावन समाचार योग्य जावन रीती रे तू आचरण करी असक्तो हे आचरण कर्म कोण की खंचे रीती रे आसक्ती नातीला खंचे रीती रे का तजेरी अभीष्ट दवरनाशी कर्म करता वैजले सहा परमम आपनोति पुरुषः. तसल पुरुष तसल योग्य जावन असेल तसल जीव तो कसं जाता म्हणून सांगणारी परमम आपनोति परम जावन उत्तम जावन असेल तसल स्थान त्या मोक्ष स्थान तक प्राप्त जाता तस जावन त्या कर्म करचे योग्य हाजी वैरी दोन रीतीर जन असताची म्हणून सांगल्या तस जावन
कर्म केल्यार मोक्ष मेळचे की ज्ञान केल्यार म्हळ्यार ज्ञान कर्म दोन्ही कोरका तंतू चड कर्म कोरका की चड ज्ञान कोरका म्हळ्यार तसं चड कर्म केल्यारय दोष ना चड ज्ञान केल्यारय दोष ना तांगेल योग्यतेनुसार म्हणून सांगले हक्का ना ज्ञान कोरणू जाव का म्हणून तशें कसले ना चड कर्म केल्यारय जाता म्हणल्याक दृष्टांत सांगतास परमात्मा कर्मण्येव हि संसिद्धिम आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि की योग्य जावन असेल तसल्या कर्मणेव ही संसिद्धिम कर्म करताची तांगेल कंचकी उद्देश त्यांनी पावलेच कर्म करताची म्हणून सांगले रे कर्मणा ज्ञान मातन होते कर्म करताची तांकां ताची योग्य जावन असेल तसल परमात्मा ज्ञान जावन ताजेन तांकां मोक्ष जाल तस जावन त्यांनी कर्म केलेलं वाटेन मोक्षादुकून विंगड वाटेर वताची मोक्षादुकून चुकून वताची म्हणाल तसल परिकल्पना नाका कर्म केल्यारी मोक्षावची वाटेरीची आम्ही उद्देश परमात्मा उद्देश कोण कर्म केले तेदाना आम्ही खंचकी आमगेल वाट आसा ती वाट आम्ही चुकनाच लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि तुग्गेल गोस्कर म्हण नाका कोणकी योग्य जावन असेल तसल सन्मार्गार वचूका म्हळेल रितीर पुणी तांकेक आदर्श जावच्याक पुणी तांकेक चांग वाटेर वरच्याक पुणी तू कर्म कोरका म्हणून देव सांगता अंतय विशेष जावन सांगताच कर्माचे कसं पुरे कर्मा फल असं म्हणून सांगले रे मध्यंतू टिप्पणीकार विशेष जावन सांगताच अज्ञानाम ज्ञानदम कर्म ज्ञानीनाम लोकसंग्रहात अध्यैव तुष्टिदम मह्यम सा मुक्तो आनंद पूर्तिदा कोण की अज्ञानी लोक असच त्यांनी तरी कर्म करताच आता आमक कसले परमात्मा विषयाचे तसले एक अपरोक्ष ज्ञान ना आम्ही स्पष्ट जावन परमात्मा पळयनीच तस जावन आम्ही कंचकी कर्म इत्यादी केल्यात आमक परमात्मा ज्ञान मेळचे तश त्या आमका अदृष्ट उत्पन्न जावन परमात्मा ज्ञान जाता तस जावन अज्ञानाम ज्ञानिदम कर्म ज्ञानीनाम लोकसंग्रहात कोण की ज्ञानी लोक असच त्यांनी ते कर्म करता वय जाल्यार ताजेन कसा जाता म्हणून सांगले रे कोण की अज्ञानी सजी तांके पुरे कर्म कोरका म्हणाल तसल विषयाचेर तांणी शिक्षण दिलेलं जाता तस जावन त्यांनी तसल एक कर्म केलेलं देखून अध्यैव तुष्टिदम मह्यम त्या अनेकय म्हाका अत्यंत संतोषकर जालेलं देखून कोण की योग्य जावन असेल तसल्या मुक्ती योग्यांक योग्य जावन तसल त्या वाटेर वरच्याक कोण की प्रयत्न करता कोण की शिक्षण करता तो पुरे म्हाका अत्यंत प्रिय जावन असेल तसलो तस जावन तसल कोण की करता की ताका हांव पुरे मोक्षांत जाल्यार आनंदो इदे चड दिता म्हणून तस सांगताच मुक्तो आनंद पूर्तिदा आनंद संतृप्त कोण ताका मोक्षाक अनेकय चड आनंद एक गोष्टी चड आनंद दिता म्हणून एक आनंद अभिवृद्धी जाता म्हणून तसल एक विशिष्ट जावन असेल तसल एक तत्व परमात्मा सांगून दिता तस जावन तू कंचकी ज्ञानी जावनस अपरोक्ष ज्ञानी देव इंद्राला अवतार तू इंद्र म्हणून सांगल्यार देवता म्हणून सांगल्यार तांणी जाता परोक्ष तांकां जन्मा दकुनूच तांकां योग्य जावन असेल तसले अपरोक्ष ज्ञान आसा तस जावन तसल तू ज्ञानी जलल देखून तू लोकसंग्रहा गोस्कर कोण की वरल अज्ञानी सच तांकां एक वाट दाखोवच्याक तू तरी करत वय जाल्यार ताजे नांव अत्यंत संतृप्त जावन देवाल प्रसादू मेळता म्हणून जाल्यार ताजेनच की ना मोक्षांत तू अनेके आनंद अभिवृद्धी जाता तस जावन तू लोकसंग्रहाक पुणी कोरका हांव कंचकी कर्म केल्यार ते लोक कसं करताची लोक कशी करताची लोकसंग्रह कशे जाता म्हणून सांगल्यार यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनाः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते यद्यदाचरति श्रेष्ठः कसं पुरे कोण की योग्य उत्तम म्हणून एक दृष्टी दोन घेताच त्यांनी कसं पुरे चलताची त्या पुरे प्रमाण त्या पुढे योग्य म्हणल रीतीर अर्थ कोण समजून घेऊन ते पुरे वरल तागेल अनुयायी पुरे फॉलो करताच सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते तो कसं पुरे करता ते पुरे प्रमाण म्हणून लेखून त्या अनुयायी हे करताच जो यद्यत प्रमाणमाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनाः सयत कुरुते तद्लोकः अनुवर्तते खंचकी पुरे प्रमाणादकून सिद्ध चलल तसल विषय त्या पुरे समजून घेऊन कोण की एकलो श्रेष्ठ जावन असेल तसलो ज्ञानी अपरोक्ष ज्ञानी आचरण करता ते पळोवन तागेल अनुयायी जाल्यार कसं करताचे म्हणून सांगले रे ताणी केला म्हळ्यार हन्नी कोण त्या भायर सरतात तशें जावन
तू केलेला ल्हान तू लोकसंग्रह कशें जाता म्हणून सांगल्यार तुका पूज्यत्व भावना मस्त जन दिताच, तुगेलो अनुयायी मस्त जन आसताच, तुका पळोवन मस्त जन शिकताच. तांकां घोस्करपणी तू कर्म करतना तांणी ते कर्म करतना तांणी जाल्यार तांकां जावका जाल्यार तसं ज्ञान इत्यादी मेळ्ळेलें तशें जाता. तशें जावन तू करू का म्हणून तू कसं हांवय कर्म करता म्हणून देव सांगता. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. तू मक्क पड हांव अत्यंत परमात्मूची परमात्मू श्रीकृष्ण परमात्मेद्र राबला तक कसं उणेस कसं मेळ का म्हणून ताण कर्म कोर का. आज कितली सृष्टी लय इत्यादी प्रत्येक कोरण्यात तो हे जन्माद्यष्ट करतर का 8 मुख्य जावन परमात्मा होड आमगेल गोस्कर कोरचे विषय कसं म्हणून सांगल्यार 8 कसं लाय म्हणून सांगल्यार सृष्टी स्थिती लय नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष. सृष्ट्याद्यष्ट करतर अष्टनायक म्हणून सांगल्यार यांची 8 तो करता दखून तक्का खंयची रीती इतली रीतीन आमकां अनुग्रह करता. हे पुरे आनी इतली जगत्य ह्या जगत्याच अद्भुत पळयल्यात एका पशी एक कशी एका एक कशी कनेक्ट जावन आसता, कशी ताजें एक चित्रण आसा ह्या जगत्याची एक सृष्टी पळयल्यारीच कोण एक आश्चर्य जाता. ताजेर आलोचना केल्यार आनीक आमकां कितली एक ताजेर महत्व कळटा. तसं ह्या जगत्य हे पुरे देवान आमकां सृष्टी कोण दिल्या ताजेन ताका कसं प्रयोजन आसा. यत्र त्रिसर्गो मृषा खंयचे रीती ताका प्रत्येक खंयचे एक ताजेन प्रयोजना नाके खंयची एक चेडूं कसं की कोरका म्हणून कोण दिलेली रीती असल एक क्रिस्टल परफेक्ट जावन असेल तसं जगत्य तो निर्माण कोण दिता. हाजेन ताका कसं आसा म्हणून सांगल्यार ताका कसलें ना ताजेन असल एक परमात्मा महत्व ते सक्कड कोरता. न मे पार्थास्ति कर्तव्यम हे बदल पळोवचा गेल्यार हांव कसले कोरका म्हणलेलो आसवा कसले कोरका म्हणलेलो ना. कसले ना अवाप्तव्यम नानवाप्तव्यम अवाप्तव्यम खंयची अनावाप्त जावन असेल तसल्या खंयची एक मेळ नातील विषय ते म्हाका मेळ का म्हणलें तसल भावन ना. कसल्या सर्व विषय तागेले थिनाची तागेले की असचे कोणाले आसा तागेला नातील तसल विषय ताका दिव्या म्हणून सांगल्यार तागेला नातील तसल विषय कसं आसा सर्व संपत भरीत जावन आसा. हे सक्कड जगत त्याने सृष्टी केल्यात खंयचे रीती कसले नातिले सृष्टी करच्या समर्थ जावन असतो. लक्ष्मी खाली तिगेल अनुग्रह कोरका म्हणून तिक घेऊन हे सगळे प्राकृतिक सृष्टी करतो. तसल खंयचे रीती खंयचे एक यांची नातिलो खंयची एक हाजेर इच्छा नातिलो कसले म्हणून सांगल्यार पूर्ण शिल्याक कसं इच्छा कसले एक बाक असल्यार तांकां कसले भोर का म्हणल्यार इच्छा असता. भोर नाशिल्ल्यान कसं इच्छा असता भोर नसता संतृप्त जावन आशिल्लो तो. तशें जावन कसले एक मेळ का म्हणल्यार तांणी कसले कर्म करचे न्ही जाल्यार नित्य निरंतर कर्म करता आसता गे परमात्मा. कितली कर्म करता यो शक्य ना. आमगेल एक जीव राशीन एकले मनशा भितर एक सेकंडाक कितली कार्य जाता कितली रक्त संचलन जाता कितली श्वासोश्वास जाता कितली हें जाता. प्रत्येक कर्माक मक्षिरा बनवून ते देवताना सक्कड तागेल परिवार समेत घेवन एक कार्यांत एक विशिष्ट जावन असेल सनसन मैन्यूट जावन असेल तसल कार्यांत तो परमात्मा राबोवन तितली नाजूक जावन असेल तसल कर्म करता. अशी एक सेकंडाक कितली कर्म जाल्यार आमगे सगळे जीवमाना एकल्या भान कितली कर्म जाता. तशें कितली जना परिचय आसाची कितली लक्ष योनी आसाची इतली जीव राशी कर्म हे सक्कड जगत्या कर्म हे पुरे अनायासे निद्दल कडेन कितले परमात्मा कर्म करता. खंयचे कर्म आणते जाल्यार परमात्माक मेळ का म्हणलें कसलें ना असल विशिष्ट जावन असेल तसले परमात्मा खंयची सर्व सामर्थ्य हे पुरे खाली एक लीला एक खाली खेळ अशें दाखोवन दिता. तसल देवान ताणे कसल्या करचें म्हणून सांगल्यार त्या पळोवन आम्ही प्रेरित जाव का आम्ही कर्म कोरका म्हणून तसले एक मन कोरका योग्य जावन असेल तसं देव आमगेल हातान केन्ना घडयता. आमगेल खंयची एक मन लागल्यार मात्र तशी मन लागना अशी देव आमगेल हातान नुस्तीची खंयची बैसला म्हाका ताण येयल्या तशें जावन खंयकी दुखून खंय एक मेल तोंडार पावस पण जो एक गंगाधार येवन मेल हे ताळू शांत जावो म्हूण सांगल्यार ते खंयची योग्य
तुक उद्दा जाव्या उठान वस ते उद्दा असं उद्दा काणपी अशी आमगेलांतू प्रवृत्ती ना जाल्यार आमगेलांतू कसले कोरखामळ छल ना जाल्यार कशी त्या देवान हे करचे तशें हांव न्हू आमगेले खंयची आपासांत एक क्वेश्चन येता नाही प्रत्येक देवानं कोरोच म्हणटा न्याय कसं का म्हणून सांगले रे देव केन्नाय तीन पळोवन करत एक आमगेल स्वरूप योग्यता आणि आमगेल अनादी जावन आशिल्लें तसल कर्म आम्ही फुडी केलेलं तसल कर्माची खंयची संस्कार आज्जेनाची आमकां ताजे फल मेळका तशें हांव न्हू ह्या दोन्ही आणि ह्या दोन्ही वैरी त्या परमात्माली इच्छा खंयचे टायमार कसं दिवं का म्हणून तसं एक लिंक कोण दिवचे त्या परमात्माली इच्छा तशी आमगेल दैव म्हणून सांगल्यार आमगेल अदृष्ट तशीच आमगेल योग्यते हाक अनुसार कोर हे एक दृष्टी दवर न्हू तर सकट आमगेला तू कर्म करता तशें हांव न्हू तस जाल्यार अनेकय आमकां ते अदृश्ट येवका वय जाल्यार अनेकय आमी तांतू पावका जाल्यार तेदाना योग्य जाल्यार तसल मार्गार आमी चलता राबू का तेदाना मात्र एक केदनाय ताजे एक आवर्तन असल्या मात्र केदनाय ते कोर्ण येवन तसल एक रूटीन प्रॅक्टिस तर रूढी असल्या मात्र आमकां आमगेले अनेकय सत्कर्म करचा वता तुम्ही खंयची कर्म चड करताची ताजे अनेकय रूढी तुमकां बसता ताजे नसके अनेकय तुम्ही आज्यान वताच चांग कर्म करता जमकलरी आज एक दे 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 कोण वाडोतावच कडे रे तुमकां मागशी पळयलें रे आमी खंय कसं करता आशिल्ले फुडें एक 5 वर्ष फुडेंच आमगेला कसं हें आशिल्लें चर्य कशें आशिल्लें आतां आमगेलें कशें आशिल्लें म्हणून एक पण मागशी पळयल्यार तुमकां कळटा वायट कर्म करता जमकलरी सुरवेक सान वायट कर्मार सूर करतो वता 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 5-10 वर्ष भितर तो खंयची एक कडेन पावता असले एक केदनाय जीवाल एक विशिष्ट जावन आशिल्लें तसलें गत आसा हंतू आम्ही खंयच्या रूढी घेताच आम्ही खंयच्या प्रवृत्ती घेताच ताज्यानुसार आमगेल कर्म जाता तशें हांव न्हू त्या परमात्मे जाल्यार दाखोवन दिता आमगेलान तो प्रवृत्ती येवका म्हणल्यार की ताका खंयचे रिती ना जाल्यार आमकां दाखोवन दिवच्या गोस्कर मस्तकर्म इत्यादी करता तशी यदिह्येयं न वर्तेयं जातु कर्मण्यतींद्रितः मम वर्तानुवर्तन्ते मानुष्या पार्थ सर्वशः म्हाका कसले करू ना तशें हांव न्हू हांव कसले करनाशे बिणी राबलो वय जाल्यार कसले कर्म करनाशे स्तब्ध जावन राबलो वय जाल्यार तेदाना हांव केल्लेले अनुसार कोर सक्कड या लोक कसं करताचे म्हूण सांगले रे खंयचे रिती रे सत्कर्म इत्यादी खंयचे कर्म करनाशे बैसताच तांणी करनाशे बैसले कसं जाता म्हूण सांगले रे उत्सीदेयुरिमे लोका न कुर्याम कर्म चेदहम शंकरस्य च कर्ता स्याम उपहन्यस्य माम प्रजाः खंयचे रितीन हांव कर्म करना जाल्यार योग्य जावन आशिल्लें तसल त्या संस्कार युक्त जावन आशिल्लें तसल ते खंयचे एक जीवन आशिल्लें ते खंयचेय जीवन ना जावन प्रत्येक कडेन खंयची रिती रे मेळणू येवन एक व्यभिचरित जावन आशिल्लें तसल एक वातावरण निर्माण जाता संक्रमय जावन आशिल्लें तसल निर्माण जाता तशें हांव न्हू खंयची पुरे जनाक एक तांगेल एक योग्यता आसा ते योग्यते देखून हांव वंचन केलेशें जाता तशें हांव न्हू तांकां कसले करनाशे हांवें तांकां जाल्यार एक शिक्षण दिवका म्हणल्यार कर्म नित्य निरंतर करता आसता तशें हांव न्हू सक्ता कर्मण्य विद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस तथा सक्तान् चिकीर्षुर लोकसंग्रहम खंयची रिती रे अविद्वांस कोणाकी परमात्मा वयर लक्ष ना तांणी पुरे खंयचे एक लौकिक जावन आशिल्लें तसले विशयाचेर आसक्ती दवरून तांणी कशी कर्म करताच तशीच ज्ञानी लोक जाल्यार कर्म करताच जाल्यार व्यत्यास इतलोची तांणी लौकिक जावन आशिल्लें तसल विशयाचेर आसक्ती दवरताची आनी आसक्त जावन लौकिक विशयाचेर आसक्ती नातिल्या म्हूण सांगल्यार परमात्मा ब्रह्म ऐति ब्रह्म तागेले वयरी आसक्ती दवरून तागेले वयरी भक्ती दवरून ताका उद्देश करून कर्म करताच खंयच्याक लोकसंग्रहात पुरे जनाक शिक्षण दिवका म्हणलें तसल हें तशें हांव न्हू न बुद्धिभेदं जनयेत अज्ञानां कर्मसंज्ञानां जोशयेत सर्वकर्माणि विद्वान युक्त समाचरण तशें हांव न्हू दोन्ही कर्म कोरका की ज्ञान कोरका की म्हणलें तसल विशयाचेर हांव तुका गोंदळ हाडटाना किंतु योग्य जावन आशिल्लें तसले सत्कर्म निरंतर कोरका हे कशी कोरका म्हूण सांगलें रे खंयचे रितीर आसक्ती नातील कोरका केवल परमात्मा उद्देश जावन कोरका हाजेनच की ना खंयचे रितीर तुका अनिष्ट म्हणलें तसल ना तशें हांव न्हू असल योग्य जावन आशिल्लें तसल कर्म नित्य निरंतर तूं करचे विशयाचेर आपास तूं म्हापशें हें पळोवका म्हण ना
तशें जावन एक खंयची एक वाट सांगा म्हणाल न्हू ते योग्य जावन आशिल्लें जाल्यार परमात्मा उद्देश करून आशिल्लो जाल्यार कर्म इत्यादी करचे तुगेलो स्वभाव जावो आनी तूं विशेष जावन खंयची देवान दाखयलेले वाटेर आमकांय जाल्यार आमगेले खंयची जिवनांत तूं खंयची आयच्या कालमानाक समजावन निष्ठावंत जावन आशिल्लो जाल्यार तसले एक जीवन जायन जाल्यार देवाले प्रार्थना सना सना रुपार सूख कोन्न जाल्यार मुखार सून या जीवनांत तूं खंयची दिल्लेले हे कलियुगांत दिल्लेले ब्राह्मण जन्म हे सार्थक जावका योग्य जावन देवाल हांगा तूं वच्चे तशें जावका म्हणल्यार एक परिकल्पनेन करतना आमगेल्या हातान कितली जाता तितले पुणी सान सान रितीरी आमी ज्ञानकार्य जावो देवाल खंयची सत्कर्म जावो आमगेल्या वर्णाश्रमा सांगील कर्म जावो इत्यादी देवान आमगेल्या हातान घडोवका म्हूण देवाले प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु।